समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मोनी अमावस्याबद्दल। आपल्याला काही असे उपाय करायचे आहे, कोणत्या झाडाला स्पर्श केल्याने आपल्याला त्याचं काय फळ प्राप्त होतं आणि दही भाताचा नैवेद्य आपल्याला कुठं दाखवायचा आहे आपल्या पितरांसाठी, याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार। त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। जो कोणी नवीन असेल त्याने माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आता मी तुम्हाला सांगणार आहे 29 जानेवारी या दिवशी, बुधवारच्या दिवशी मोनी अमावस्या आलेली आहे। कारण की ही जी मोनी अमावस्या नाव का पडलेलं आहे तर पौष महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील या अमावस्याला मोनी अमावस्या म्हटली गेलेली आहे आणि दश अमावस्या सुद्धा म्हटली गेलेली आहे। तर ह्या अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्व आहे। कारण की ह्या अमावस्यामध्ये आपण जे पुण्य करतो, काही आराधना करतो, दान करतो, त्याचं जे फळ आहे ते अनंत आहे, त्याचं फळ आपल्याला लगेच प्राप्त होणार असं म्हटलं गेलेलं आहे। या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही शुभ कार्य केलं, ते शुभ कार्य सुद्धा आपलं पार पडतं। ते शुभ कार्यामध्ये आपल्या म्हणजे जे त्याची प्रगती होत चालते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। कारण की ही अमावस्या अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे आणि हिंदू धर्मामध्ये मौन अमावस्येला अत्यंत साधारण असं महत्व आहे। त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला काही शुभ कार्य करायचं असेल तर नक्कीच करायचं आहे। नाही तर तुम्हाला तुमच्या पितरांसाठी पिंडदान करायचं असेल तर ह्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंडदान सुद्धा करायचं आहे। कारण की अनंत पुण्याची प्राप्ती होणारच आहे, पण तुमचा पितरांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या सोबत राहणार आहे। या दिवशी आपल्याला एक दिवस सुद्धा प्रज्वलित करायचा आपल्या पितरांच्या नावाने, त्यांच्यासाठी दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। जी आपल्या घरातली इडा आहे, पीडा आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, घरामध्ये कटकट आहे, ती संपूर्ण निघून जाण्यासाठी आपल्याला भाताचा आणि दिव्याचा उपयोग करायचा आहे। त्याच्याबद्दलच सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा। बघा, जी मोनी अमावस्या आहे ती 29 जानेवारीच्या दिवशी सकाळी म्हणजे रात्रीच्या टायमाला, बुधवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी 7:35 संध्याकाळी चालू होणार आहे आणि बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 7:05 ती समाप्त होणार आहे। बघा, मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी चालू झालेली आहे 7:35 आणि बुधवारच्या दिवशी ती 6:05 समाप्त होणार आहे। त्यामुळे आपल्याला हे सगळे जे उपाय करायचे आहे, तुम्ही काय करायचं, नंतर 7च्या नंतर सुद्धा हे उपाय मंगळवारच्या दिवशी पण करू शकतात आणि बुधवारच्या दिवशी पण करू शकतात। तर दोन्ही दिवसांमध्ये तुम्ही कधी पण रात्री हा उपाय करू शकतात। बघा, ह्या दिवशी केलेले सर्व जे फळ आहे त्याचे जे तुम्ही पिंडदान करणार किंवा अन्नदान करणार किंवा वस्त्रदान करणार, याला सुद्धा अनंत असं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे। या दिवशी जे पवित्र नद्या आहेत, बघा, पवित्र नद्यांमध्ये जर आपण स्नान केलं तर आपल्या पूर्ण समस्त पापांचं निवारण होणार आहे। संपूर्ण पाप आपले त्या दिवशी समाप्त होणार आहे। त्यामुळे जर शक्य असेल तर पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करायला जा, नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये हळद आणि थोडस गंगाजल टाकून सुद्धा आंघोळ करू शकता। नसेल गंगाजल तर तुम्ही हळद टाकून सुद्धा 7 नद्यांची नावं घ्यायची, तरी सुद्धा ते पाणी पवित्र होतं। तर त्याच्याने आंघोळ करायची, तरी सुद्धा तुमच्या घरामधली जी नकारात्मक शक्ती आहे, तुमच्या शरीरामध्ये जी प्रवेश केलेली आहे, ते इडापिडा संपूर्ण निघून जाणार। त्यामुळे नक्कीच पवित्र नद्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या घरी अशा प्रकारे आपल्याला स्नान करायचं आहे। कारण की कुंभमेळावा आहे आणि ह्या कुंभमेळावामुळे हे जी अमावस्या ही अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे। ह्या अमावस्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी पिंडदान सुद्धा करायचं आहे। कारण की पिंडदान केलं तर आपले पित्र जे आहे त्यांना मोक्ष प्राप्ती होतो, त्यांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे। तर ह्या दिवशी काय काय करायचं ते तुम्हाला सांगते। बघा, आपल्याला काय करायचं, आपल्या पितरांसाठी एखाद्या काम करण्यासाठी तुम्हाला काही काम वगैरे तुमच्या घरामध्ये, बघा, पितृदोष कसा ओळखावा ते सांगते अगोदर। तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तुमच्या घरामध्ये कटकट असते, वादविवाद असतो, सारखा आजारपण येत असतो, एक उठलं की एक तुमच्या घरामध्ये सारखं सारखं असं चालूच असतं, दवाखाना, घरात पैसे टिकत नाही, मुलांचे लग्न होत नाही, मनासारखे आपल्या मुलांची प्रगती होत नाही, त्यांच्या नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात, काही शुभ कार्य करायला गेलं तर काहीतरी अडथळे निर्माण होतात, ते कामच होत नाही। तर असे जे प्रकार तुमच्या घरामध्ये होत असतील तर असं समजायचं तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात पितृदोष आहे आणि आपल्याने त्या पितरांची सेवा काहीच होत नाही, त्याच्यामुळे त्यांचा त्रास आपल्याला होतो। त्यामुळे आपल्याला हे काही उपाय आहे ते साधे सिंपल ते आपल्याला नक्कीच करायचे आहे। आणि ह्या मोनी अमावस्येच्या दिवशी आपण जेवढे उपाय करणार त्याचं फळ आपल्याला शीघ्र म्हणजे लगेच प्राप्त होणार असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे।
या दिवशी बघा आपण सहजच म्हणतो बघा ही बाई काहीच करत नाही, तरी ती करते तिच्या घरामध्ये, पण तुम्हाला माहित नाही की ती काय काय करते. तर तिचं चांगलं असतं, तिच्या घरात पैसा येतो, तिच्या मुलांची प्रगती होते, तिचं बंगलावर बंगला, तालवर ताल बांधलं जातं. मग आपण काय म्हणतो सहज, मी एवढं करते, ती बाई काय करते तरी तिचं बघा केवढं होते. पण तिच्या घरामध्ये ती काय करते तुम्हाला माहित आहे का? ती तिच्या पितरांची सेवा करते, ती तिच्या कुलदेवीची सेवा करते, म्हणून तिच्या घरामध्ये पितृदोष नाही. आणि ज्या घरामध्ये पितृदोष राहत नाही त्या घरातल्या लोकांची प्रगती तर होतेच, पण त्या घरामध्ये त्या घरातल्या लोकांची प्रगती होते, त्यांच्या मुलांची प्रगती होते, त्यांना यश प्राप्त होते, त्यांच्या घरामध्ये कधीच पैशाची अडचण येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुद्धा पैसा यावा, घरातले सगळे अडचण प्रश्न संपूर्ण निवारण व्हावं, आपल्या मुलांचे लग्न व्हावे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कुलदेवी आणि आपल्या पितरांची सेवा करायला विसरू नका. दर अमावस्याच्या दिवशी भले तुम्ही रोज नका करू म्हणजे पितरांची सेवा, पण अमावस्याच्या दिवशी नक्कीच पितृस्तोत्राचं पठण करायचं, दिवा लावायचा पितरांच्या नावाने. आपल्याला संध्याकाळच्या टायमाला एक दिवा लावायचा असतो, तो दिवा लावायचा. नंतर ना बघा सकाळी ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी सकाळी उठायचं, सकाळी उठल्यानंतर घरातली जी कर्ती स्त्री आहे तिने उठायचं आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की जी कर्ती स्त्री असते ती आपल्या घराच्या उंबराच्या बाहेर जर पाणी टाकलं तर जे आपले पित्र असतात त्या अमावस्याच्या दिवशी खाली आलेले असतात पृथ्वी तलावर, आणि आपल्या घराच्या बाहेर ते उभे असतात. का तर पाण्यासाठी. त्यामुळे जर आपण सकाळी उठलं तर रात्रभर ते आपल्या दाराच्या बाहेर असतात, आणि आपल्याला सकाळी उठून त्या दिवशी लवकर सकाळी उठून दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडताना जर तुमच्या घरामध्ये गंगा जर असेल तर नक्कीच टाका, नाही तर थोडीशी हळद टाका आणि आपल्याला पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडत असताना तुम्हाला ओम पितृभ्यो नमः असा मंत्र म्हणायचा आहे. ओम पितृभ्यो नमः असा मंत्र म्हणायचा, पाणी शिंपडायचं. असं केल्याने काय होईल, तुमचे जे पित्र आहेत ते तृप्त होतील, तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती सुद्धा प्रवेश करणार नाही. तर हे एक कार्य नक्कीच आपल्याला ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी करायचं आहे. नंतर ना आपल्या घराचा जो उंबरा आहे तिथं तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर दोन्ही साईडने हळदीचं ते स्वस्तिक काढायचं. नंतर मध्य जो भाग आहे उंबऱ्याचा मध्य भाग, त्या उंबऱ्याच्या मध्य भागामध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. ते स्वस्तिक म्हणजे तुम्हाला कुंकवाने काढायचं. कुंकवाने स्वस्तिक काढून झाल्यानंतर तिथं हळदी कुंकू धूप दीप दाखवायचं आहे. नंतर ना घरात यायचं. घरात आल्यानंतर देव स्वच्छ करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला पितृस्तोत्र वाचायचं आहे. हे पितृस्तोत्र जर दर अमावस्येला तुम्ही वाचत गेला तर तुमच्या घरामध्ये कधीच पितृदोष राहणार नाही. घरातल्या लोकांचे जे कार्य आहे ते पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडतील. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल, ऐश्वर्य नांदेल, तुमची सुद्धा प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची चंचल भासणार नाही. बघा, करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप छान अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या दिवशी आपल्याला भाताचा सुद्धा उपयोग करायचा आहे. बघा, ह्या भाताचा उपयोग केल्याने काय होतं, जे आपले पित्र असतात ज्यांना सदगती प्राप्ती होत नाही, ते तृप्त होत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने आपल्याला भात सुद्धा ठेवायचा असतो. तर काय करायचा, अण्णी भात करायचा, म्हणजे बिगर मिठाचा भात करायचा. हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे. ज्यावेळेस संपूर्ण घरातले लोक झोपतात, आपण झोपायला जाणार त्याच्या अगोदर अण्णी भात थोडासा करायचा, त्याच्यावर दही टाकायचं, हळदी कुंकू टाकायचा, आणि ते भात तुम्हाला एखाद्या असा कागद असतो त्याच्यावर ठेवायचा आहे. तर ते कागदावर तो टाकायचा, त्याच्यावर हळदी कुंकू सगळं टाकायचं आहे, आणि तो भात आपल्या पितरांच्या नावाने तुम्ही दरवाजाच्या बाहेर सुद्धा ठेवू शकतात. प्लेटमध्ये का ठेवू नये, कारण की प्लेटमध्ये असं ठेवत नाही, कारण की आपण ज्यावेळेस तो भात टाकलेला असतो आणि जी प्लेट ठेवलेली असते ती प्लेट आपल्याला नंतर आपल्या घरामध्ये यूज करता येत नाही. त्यामुळे ती प्लेट आपल्याला टाकून द्यावी लागते. त्यामुळे काय करायचं, एक कागदचा तुकडा घ्यायचा किंवा पुष्ट घ्यायचा, त्याच्यावर भात टाकायचा. तुम्ही दरवाजाच्या बाहेर सुद्धा रात्रभर तो भात तसा राहू शकतात, किंवा तुम्ही तुमचा जो बाथरूम आहे त्या बाथरूम मध्ये सुद्धा ठेवू शकतात. तर फक्त बाथरूम मध्ये ठेवताना कुणी तुम्हाला टोकायला नको, कुणी तुम्हाला असं बोलायला नको, तू हे काय करते. मुलं वगैरे आपल्या घरातले छोटे मुलं असतात ते आपल्याला लगेच टोकतात, त्यामुळे ते मुलं सुद्धा आपल्याला टोकायला नको. अशा ठिकाणी तो भात ठेवायचा आहे. म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे की बाथरूमचं जे पाणी असतं त्या ठिकाणी पितरांचा वास असतो, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तो भात बाथरूम स्वच्छ करायचा आणि तिथे ठेवायचा, किंवा तुम्ही दरवाजाच्या बाहेर, आपल्या दरवाजा लावल्यानंतर आपल्या दरवाजाच्या बाहेर सुद्धा तो भात ठेवू शकतात. आणि तो भात ठेवल्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं, पितरांना सांगायचं की माझ्याने काही चुकी झाली असेल, माझ्याने तुमची सेवा होत नसेल, किंवा माझ्या घरामध्ये
हे जे सगळे प्रश्न उद्भवलेले आहे, पैशाची चणचण आहे, खूप त्रास आहे, माझ्या मुलाचं लग्न जमत नाही, माझ्या घरातल्या लोकांची प्रगती होत नाही, माझ्या घरामध्ये पैसा येत नाही, अशी ती विनंती त्या भात ठेवताना आपल्याला करायची आपल्या पितरांसाठी. आणि पितरांचं नामस्मरण करायचं. ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः असं म्हणून तो भात ठेवायचा, त्याला नमस्कार करायचा आणि सांगायचं की माझ्या घरातली संपूर्ण इडा बिडा दुःख नाहीशे होऊ द्या, मी दर अमावस्याच्या दिवशी हा उपाय करेल. बघा, करून बघा, खूप अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. या उपायाने भरपूर जणांना अनुभव आला आहे, तुम्हाला पण येईल. आणि नंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी तो भात उचलायचा, तुम्ही 4 म्हणजे जिथे कुत्रे वगैरे खातात तिथे टाकला तरी चालेल किंवा निर्मल्यामध्ये टाकला तरी चालेल, अशा ठिकाणी. आणि तो भात टाकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही, डायरेक्टली घरात यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे आणि नाहीतर आंघोळ करायची आहे. नंतर संपूर्ण झाल्यानंतर आंघोळ करून टाकायची, मग नंतर तुम्ही देवपूजा वगैरे करू शकतात. तर अशा प्रकारे हा भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. नक्कीच करून बघा, खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. या अनुभवाने तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, तुमच्या पितरांची सदगती मिळेल आणि पित्र तृप्त झाले तर तुमचं जीवन सुद्धा सुखमय होईल. या दिवशी काय करायचं, संध्याकाळच्या टायमाला अजून सांगते, पितरांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. पितरांसाठी काय करायचं, त्या दिवशी तुम्ही एक दिवा घ्यायची, पंती घ्यायची, त्या पंतीमध्ये लांब वाट ठेवायची. लांब वाट ठेवल्यानंतर त्याच्यात थोडीशी काळी तीळ टाकायची आहे, मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे. तो दिवा घरातून निघताना तुमच्या तुमच्या डाव्या साईडला आणि घरात येताना उजव्या साईडला अशा साईडने तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस घराच्या बाहेर निघणार दिवा ठेवण्यासाठी, तर तुमच्या डावा हात येईल आणि घरात घुसताना तुमचा उजवा हात येईल. अशा प्रकारे आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना म्हणायचं आहे की माझ्या घरातली इळा पिळा दुःख, जे घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर निघू द्या. पितृदेवा, तुमचा आशीर्वाद माझ्या घरामध्ये राहू द्या आणि माझं घर हे सुख शांतीने भरू द्या. अशा प्रकारे तुम्हाला मागायचं आहे. माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.